आता बातमी सविस्तर आहे। मुंबई पालिकेतील 237 नगरसेवकांना प्रशासन टॅब देणार आहे। ॲपल कंपनीचे टॅब खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पालिकेचा कारभार पेपरलेस करण्यासाठी प्रशासनाच्या या हालचाली आहेत। दरम्यान टॅब देणार असतील तर त्यात गैर काय असा सवाल प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला आहे। विनाकारण अनेक ठेवी मोडल्या गेल्या असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला होता। आताच्या येणाऱ्या कॉम्प्युटरायझेशन मध्ये टॅब ही एक गरज झालेली आवश्यकता म्हणून त्या ठिकाणी ते देत असतील तर त्या ठिकाणी काही गैर मानायचं कारण नाही। तथापि मला हेही सुचवावं असं वाटतं, आज नगरसेवकांची टॅब घेण्याची आर्थिक क्षमता आहे का किंवा नाही हेही तपासण्याची आवश्यकता आहे। जर 50-50 हजाराचा टॅब नगरसेवक स्वतःच्या आर्थिक क्षमतेवर घेऊ शकत असेल तर मला वाटतं हा भुर्दंडही त्या ठिकाणी कमी करता येईल। काही पत्र आलीच पाहिजे, जो अजेंडा आहे तो रायटिंगचा किंवा हे पाहिजेच। बऱ्याच गोष्टी टॅपमध्ये मग नजर चुकीने झालं, प्रिंटअप नाही झालं वगैरे असं सांगू होऊ शकतं। त्यामुळे जो अजेंडा येतोय तो आलाच पाहिजे। आणि कारण नसताना अनेक ठेवी मोडल्या गेल्या आहेत, कितीतरी हजार करोड ठेवी मोडल्या गेल्या आणि अजूनही म्हणजे आत्ता आल्या आल्या पण 4,000 करोडच्या ठेवी मोडल्या गेल्या।